हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इश्यू होस्ट आणि तुमचा दोस्त संदेश कुराडे. मित्रांनो, इंस्टाग्रामवर कॉन्ट्रोवर्सी आजकाल खूप कॉमन झालेली आहे. त्याच प्रकारे आता एक नवीन कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. रोशन सांटे वर्सेस पायल पाटील या दोघांमध्ये कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. नक्की ही कॉन्ट्रोवर्सी कशामुळे झाली, का झाली, चला मित्रांनो तुमच्यासमोर मी एक नजराणा पेश करतोय. तो व्हिडिओ संपूर्ण बघितला आणि त्याच्यामध्ये सगळं ट्रोलिंग माझ्याबद्दलच होतं, सेम टू सेम. आणि ते मला कुठेतरी मनाला लागलं माझ्या. मी आमच्या वहिनीने काय केलं बघा, आमच्या वहिनीने पिझ्झा केलाय. पिझ्झा वहिनी काय केलं आज? पिझ्झा केलाय ना, माझी आत्ताच मॉर्निंग काढली आहे सकाळी. मित्रांनो, रोशन सांटे हा डेली ब्लॉगर हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तो अशा प्रकारचे व्हिडिओ काढतो, डेली ब्लॉग. तो आपल्या वहिनीसोबत व्हिडिओ काढतो, आईसोबत व्हिडिओ काढतो आणि यूट्यूबला अपलोड करत असतो. तर त्याच प्रकारे पायलने सुद्धा पायलने नाही तर त्याच्या मित्राने तशी ॲक्टिंग करून पायलने तो व्हिडिओ अपलोड केला. तर मला असं वाटतं की मित्रांनो की पायलने असा व्हिडिओ अपलोड केला नाही पाहिजे होता. तिला सुद्धा माहिती आहे की रोशन सांटे असे व्हिडिओ काढतो. आणि या व्हिडिओमध्ये असे पूर्ण दिसते की पायल पाटील रोशन सांटेला पूर्णपणे ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहात. तर पायल पाटील, मी तुला एकच सांगेल, तू जर लोकांना ट्रोल करत असेल तर तुला पण लोक ट्रोल करतील. तेही सहन करण्याची ताकद ठेव. तर मित्रांनो, मी काही दिवसापूर्वी हिला ट्रोल केलं होतं. ह्याच्यावर एक मीम बनवलं होतं, बघा हा व्हिडिओ. नो 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 नो. त्यानंतर पायल पाटील ऑफेंड झाली, तिला राग आला. तिने डायरेक्ट मला DM केला आणि डायरेक्ट मला पोलिसांची धमक्या द्यायला लागली की असं तसं हे ते. त्यानंतर मी तुला सुद्धा रिप्लाय दिला. तुम्ही बघू शकता हा स्क्रीनशॉट. ब्लॉग ना मी कोणाचे जास्त बघत नाही, कारण की आम्हाला बाकीची पण कामं असतात. नुसते आम्ही ब्लॉग्सच नाही बनवत. हो, पायल पाटील खूप बिझी असते. तिला बाकीची पण भरपूर कामं असतात. कामं काय, फिल्टर लावून रील्स काढायची. की चुकी असली कोणाची तर ते आपण सहन करू शकतो, पण जर चुकी नसेल तर आपण ती गोष्ट सहन करू शकत नाही. हो, बरोबर आहे. पायल पाटील ही कधी चुकी करत नाही. पायल पाटील ही परफेक्ट बाई आहे, बाई. मला एकच समजत नाही, तुम्ही सर्व गोष्टी प्रोफेशनली करण्याचा प्रयत्न करणार, स्वतःला प्रोफेशनल समजता, स्वतःला सेलिब्रिटी समजता आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचं मन खूप मोठं आहे. पण नाही ताई, असं काहीच नाही. तुमच्या मनापेक्षा तुमचा इगो भरपूर मोठा आहे. मला असं वाटतं की तुम्ही जर प्रोफेशनल असता तर हा सर्व मॅटर एकमेकांना कॉन्टॅक्ट करून सॉल्व्ह केला असता, नाही की यूट्यूबवर मांडला असतात. आता सर्व इन्फ्लुएन्सरला असं माहीत झालं आहे की इंस्टाग्रामवर कॉन्ट्रोवर्सी केली तर फॉलोअर्स वाढतात, व्ह्यूज वाढतात, सगळ्या गोष्टी वाढतात, मग असा पैशाचा पाऊस पडतो. म्हणून आता सगळे ही कॉन्ट्रोवर्सी करण्याचा प्रयत्न करतात. ही एक प्रकारची स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो. तुम्ही म्हणजे अजूनपर्यंत लिंक मी यूट्यूबमध्ये ठेवले, मुद्दामून ठेवले, कारण की सर्वांना समजू दे की हो, मुद्दामून ठेवली हे आम्हाला माहिती आहे, पण लोकांना समजत नाही आहे. थोडे अजून फॉलोअर्स वाढू दे, व्ह्यूज वाढू दे. ताईने मुद्दामून ठेवले. ताईला अजून वर्ल्ड वाईड फेमस व्हायचं आहे ना, मग ताई ठेवलंच तो व्हिडिओ. तुला एवढा कॉमन सेन्स नाहीये की ब्लॉग. पोरींनी तर कॉमन सेन्सची वार्ताच करू नका. पोरींना स्कूटीचा ब्रेक मारायला सांगितला तर ते पायाने ब्रेक मारतात आणि ह्या पोरी आम्हाला कॉमन सेन्सच्या गोष्टी शिकवतात. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तो मला डायरेक्टली कॉल करू शकत होता का पायल, हे सर्व माझ्या बाबतीत आहे आणि मला किंवा माझ्या फॅन लोकांना हे हर्ट झालंय, तू ते ट्रिम कर किंवा कट कर किंवा व्लॉग डिलीट कर, असं बोलून तो पर्सनली बोलून म्हणजे चालला असता. मी डिलीटही केला असता, बट त्याला पब्लिसिटी पाहिजे होती किंवा अजून काय पाहिजे होतं काय माहिती नाही. आणि पायल पाटील, जरा खोटं बोलताना तरी भेटून बोला. त्याने तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करता, काय करणार, तुम्ही सेलिब्रिटी, तुम्ही लय बिझी होता, तुम्ही कॉन्टॅक्ट करायलाच येत नव्हता आणि आता तुम्ही प्रोफेशनल लेवलच्या वार्ता करता की आपण बसून शॉर्ट आउट केला असता. ताई मला माहिती आहे तुमचे खूप मोठा फॅन बेस आहेत. ते चड्डीमध्ये शी करतात ना पोरं, ते तुमचे फॅन्स आहेत, म्हणून तुमचा इगो खूप मोठा झालेला आहे. होतंय माझ्या घरी रात्रीच्या 10-10:30 वाजता पोलीस येतात मला उचलण्यासाठी. गर्ल्सला जी पॉवर दिली आहे ना तीच ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. इथे कुठेतरी रात्रीच्या 10:30 वाजता पोलीस आलेले घरी. बाकी काय नाही, मी तिथे नाही सापडलो. आता उद्या काय जे होईल ते मी जाणार आहे सिद्ध पोलीस स्टेशनला. जे पण होईल ते मी समोर करणार आहे.
मला असं वाटतं की दोघांनी पर्सनल लेवलला जाऊन या सर्व गोष्टी शॉर्ट आउट कराव्या आणि कॉन्ट्रोवर्सी इथे स्टॉप करावी. मी पायल पाटील तुला सजेस्ट करेन की तू पुढाकार घे. की मला असं समजले की तू 5वी शिकलेली आहे, तुझ्याकडे कॉमन सेन्स भरपूर आहे, तर तू पहिला पुढाकार घे. कारण की तू प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेत असते आणि तू एक मोठी सेलिब्रिटी आहेत. कारण की लोक मुद्दामून तुझ्यासोबत कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी येतात. म्हणून मला वाटतं की ही कॉन्ट्रोवर्सी लोकांनी केली नाही पाहिजे. कारण की लोकांना तुझा फायदा होतोय, लोक मिलियनमध्ये फॉलोअर्स छापतात, व्ह्यूज छापतात, तर तू जाऊन ही कॉन्ट्रोवर्सी बंद कर. कारण की तू सेलिब्रिटी आहेस. आणि या व्हिडिओच्या मार्फतमध्ये आपण कोणाला हेट देत नाहीत. नक्की काय चाललं आहे ते मी पूर्णपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. मी कोणाच्या साईडनं नाही, मला दिसतं ते सत्य, त्या सत्याच्या साईडनं मित्र. जर तुम्ही रोशन सांटेला सपोर्ट करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की वी सपोर्ट रोशन सांटे. मी विसोन संटेला सपोर्ट करत नाही, पण कसं आहे ना मित्रांनो, जे मला खरं वाटतं ना, मी खऱ्याच्या साईडने, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. फक्त व्हिडिओ बघू नका, जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो मित्रांनो, म्हणून लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. वी सपोर्ट रोशन सांटे. टेक केअर, बाय बाय. आता पुन्हा भेटू.